हा नोझल मित्रांनो बघा इथं ठेवायचा. एमर्जन्सी कधी पण लागू शकतं आपल्याला. बघा अशा पद्धतीने ठेवलं की याला परत मित्रांनो गवत पण झालं खूप. तर गाईस आता कॉईन टाकलो इथं. कॉईन टाकून भरलं आणि इकडं बाजा भरला बघा. चला मग आपण पाणी भरून जाऊया. सध्या आम्ही चाललो हो तुम्हाला हे बाबा. सध्या आम्ही चाललो वैरण आणायला जनावरांना. चालत येतं ना तुला गाडी? पाडशील मला कुठं तरी. सो यूट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग मी बघ हे पंप बाहेर आलेलो आहे आणि इथं बघ सकाळी सकाळी उठून आळवणी म्हणजे आपलं ड्रिचिंगचं सगळं ते औषध म्हणजे कालवून ठेवलं होतं. कारण थोडं तास तसंच ठेवलं पाहिजे. मग ड्रिचिंगचं कसं म्हणजे ते पाण्यामध्ये शिस्त मिक्स होतो. मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे ह्युमिक ॲसिड फ्लोरिक ॲसिड नीट म्हणजे लवकर मिक्स होत नाहीत. मग त्यामुळं ठेवून ठेवलं. मग आता एक दोन तीन मिनटं होऊन आपल्या पंपामध्ये भरून घेऊ. मग आपलं ड्रिचिंगचं काम चालू. सध्या ढवळून घेतो थांबा. बघा सूर्य मस्तपैकी वर आले. आत्ता 8 वाजले. ते 8 वाजून 11 मिनटं झाली ती. मग चालू करूया आपण. हा सगळं सिस्टिमेट म्हणजे खराब होऊ नये म्हणून मातीला लावते मित्रांनो पट्टा. म्हणजे आपल्याला कडल लावून ठेवायला लागेल. पुढचं नोझल काढतो थांबा. आधी ही पुढचं नोझल कशाला लावलो आहे मित्रांनो म्हणजे आता होळी आली होती ना म्हणून 2 दिवस अगोदर पत्राला वगैरे पाणी मारायला हा पुढचा नोझल लावला होता. म्हणजे वर पत्र असते वरनं साफ करायला वर हात जात नाही. मग फवारणी म्हणजे पंपानं प्रेशरनं पाणी मारल्यावर सगळं धूळ म्हणजे घाण वगैरे निघून जाते. मग त्यामुळं नोझल लावलेलो. हा नोझल मित्रांनो बघा इथं ठेवायचा. एमर्जन्सी कधी पण लागू शकतं आपल्याला. बघा अशा पद्धतीने ठेवलं की याला परत टोपण लावून टाकायचं. चला मग मी भरून घेतो. आधी हे पाणी मिक्स करू थोडं. आत्ता झालं 200 लिटर काट बघा. मग आपली कळशी बेस्ट आहे कारण ती बादली आत घुसत नाही मित्रांनो. मग त्यामुळं कळशीनं भरायचं. चला मग मी बघतो पटकन आणि तुम्हाला भरल्यानंतर तिथं पोचल्यानंतर भेटतो. आणि मित्रांनो माझे कपडे बघा सगळे डाग पडलेले. मागच्या वेळेला ड्रिचिंग करताना हेच कपडे घालले होतो. नाही मग डाग म्हणजे ड्रिचिंग सगळं काळा कुठं आहे त्याचं कलर. त्यामुळे असे शेतात मळके कपडे घालून घेतलो आहे. चला मग ऊन वाढून म्हणजे ऊन डोक्यावर येण्याआधी सगळं ओके करून टाकू. इकडं परत पाण्याला आलं मित्रांनो. आणि काय परत खुरपणीला सैनिक सांगितले ते आज येतेच म्हणले ते. बघू काय होतं येतेत का येत नाही ते. थोडंसं म्हणजे फक्त उसामधलं काढून घेणार आहे. मग बघू काय होतं येतेत का मला पण माहीत नाही. आज येते 100% असं म्हणले ती. हो काय होतं सध्या तर आपण ड्रिचिंग चालू करणार आहे. मित्रांनो गवत पण झालं खूप म्हणून हे पाणी झाल्यानंतर म्हणजे हे वाळल्यानंतर सैनिकांना सांगितलं आहे. मग आपण परत गवत काढून घेणार आहे. सध्या अजून ओलं आहे रान. मग त्यामुळे ड्रिचिंग करून घेतो. आणि 2 दिवस झाल्यानंतर परत खुरपणी आणि परत पाणी म्हणजे पाटलाक पाणी लागतं मित्रांनो. उन्हाळ्याचे दिवस आहेत. मग त्यामुळं इथं लय भिजतं मित्रांनो. थोडंसं म्हणजे असं खोलगट भाग आहे. त्यामुळं पाणी असं तिकडं चढ असल्यामुळं असं दमानं जात आहे. त्यामुळं संपूर्ण भिजतं आहे. वर असं होत नाही तुम्ही बघितलाच असा.
तर मित्रांनो आता आळवणी संपून म्हणजे डेचिंग संपून आता गावात चालू आहे. इथं बघ घागर घेऊन पाणी आणायला, फिल्टरचं पाणी संपलं घरातलं. चला मग आज मंगळवारचा बाजार पण आहे, तुम्हाला व्ह्यू दाखवतो चला. तर गाईस आता कॉईन टाकलो, इथं कॉईन टाकून भरलोय आणि इकडं बाजा भरला बघा. चला मग आपण पाणी भरून जाऊया. पहिला घागर भरालोय आणि इथं दुसरा घागर आहे अजून. तर मित्रांनो घरी येऊन म्हणजे तर गाईस घागरवर ठेवून परत बघ कपडे घालून निघालो गावाकडे. काय म्हणजे चला तुम्हाला पुढं सांगतो. तर गाईस आता बघा आम्ही आलो आहे, म्हणजे मी आलो आहे मामाच्या गावीला. आणि हे बघा बसू सध्या आम्ही चाललो हो तुम्हाला हे बाबा सध्या आम्ही चाललो वैरण आणायला जनावरांना त्या शेताकडं. चला तुम्हाला सगळं सांगतो. सध्या चालू आहे बघा गाडीवर आणि सोबत खुरपी आणि हे ते साडीचं फडकं घेतलं आहे. ऊन तर जास्त आहे मित्र बाबा. ए हाऊस मग बाबा ऊन लई खतरनाक आहे मित्रांनो. चपा लागायला आहे. इथं काय झालं रे लिकेचं ही बाबू. ए बाबा ए हाऊ बाबा बाबा हाऊ माझे बे चालत येतं ना तुला गाडी पाडशील मला कुठं तरी.